गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा म्हटले की आनंद, उत्साह आणि गोडधोड। तर आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी राजेशाही असे दिसणारे सुगंधित सुमधुर केशर मावा मोदक बनवणार आहोत। हे मोदक अगदी झटपट बनून तयार होतात आणि 4 साहित्यात हे बनतात। हे मोदक अतिशय मुलायम होतात आणि खायलाही खूप छान लागतात। आपण नेहमी हे बाजारातून विकत आणतो, तर आज हे केशर मावा मोदक घरीच कसे बनवायचे ते चला बघूया। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। आता आपण बघणार आहोत केशर मावा मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं। इथे मी 2 कप मिल्क पावडर घेतलीये। ही मिल्क पावडर गोड आहे, त्यामध्ये साखर आहे। अर्धा कप फुल क्रीम दूध घेतलंय, पाव कप वितळलेलं तूप घेतलंय, पाऊण कप साखर घेतलीये। साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या गोडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथे मी गरम दुधात 10 मिनिटापूर्वी 7-8 केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या। बघा कसा मस्त रंग आलाय दुधाला। ते याच दुधामुळे आणि केशरामुळे आपल्या मोदकांना छान असा सोनेरी रंग येणार आहे। तर चला आता आपण मोदक करायला घेऊया। हे मोदक करायला मी एक कढई घेतलीये। या कढईत आपल्याला सर्वात प्रथम फुलक्रीम दूध, अर्धा कप जे फुलक्रीम दूध घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे। फुलक्रीम दूध घातल्यामुळे मोदकांना टेक्स्चर खूप छान येतं आणि मोदकाची चवही छान लागते। आता आपल्याला 2 कप मिल्क पावडर घेतली होती, ती सर्व मिल्क पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे। मिल्क पावडर थोडीशी गोडसर असते, त्या मिल्क पावडरच्या चवीनुसार तुम्ही साखर ऍडजस्ट करू शकता। त्याचप्रमाणे आता आपल्याला जे पाव कप वितळलेलं तूप आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तूप वितळलेलंच घ्या, म्हणजे ते मिश्रणात छान एकजीव होतं। आता चमच्यानी हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला गॅस सुरू करायचा नाहीये। यामध्ये मिल्क पावडर आणि दूध असतं, त्यामुळे हे मिश्रण खाली करपू शकतं। त्यामुळे आधी हे सर्व एकत्र ढवळून घ्यायचंय आणि त्यानंतरच आपल्याला गॅस सुरू करायचा आहे। बघा, हे असं मिश्रण छान चमच्याने ढवळून एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये गुठळ्या असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत। गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत, मिश्रण छान मऊसूत असं एकत्र झालं पाहिजे। सतत असं चमच्याने ढवळून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता मी गॅस सुरू करून घेते। आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे। मंद गॅसवर 2-3 मिनिटं आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, पण हे मिश्रण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे, ते खाली लागू द्यायचं नाहीये। गणपती बाप्पा आले की सतत गोडधोडाचं करावंच लागतं आणि नैवेद्य आणि प्रसाद वाटायला आपण मोदक, लाडू असं सर्व बनवतच असतो। तर अशा प्रकारचे जर मोदक तुम्ही बनवलेत तर नैवेद्याला आणि प्रसाद वाटायलाही छान होईल। तुम्ही नक्की बनवून बघा। आता हे मिश्रण दाटसर झालंय, त्यामध्ये पाऊण कप साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। मिल्क पावडरच्याही गोडीनुसार साखरेचं प्रमाण ठरवता येईल। आता साखर घातल्यानंतर आपल्याला चमच्यानी छान ढवळून हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। साखर सर्व मिश्रणात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। साखर घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे आणि सर्व साखर या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला वितळून घ्यायची आहे। हे सर्व करत असताना आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे। छान एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांची रेसिपी आपल्या YouTube चॅनलवर आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, ती तुम्ही नक्की बघा। त्याचप्रमाणे शेवयांची खीर, नारळाच्या वड्या आणि ओल्या नारळाच्या करंज्या याही तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवू शकता। त्या पदार्थांची लिंक ही आपल्या
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, ती जाऊन तुम्ही नक्की बघा। आता साखर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे। वेलची पावडर घातल्यामुळे मिश्रणाला छान स्वाद येतो। वेलची पावडर आपल्याला सर्व मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। हे मिश्रण आपल्याला घट्टसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण मेन इन्ग्रेडियंट म्हणजे केशर मिश्रित जे दूध आहे ते आपण घालून घेणार आहोत। हे केशर मिश्रित दूध घातल्यानंतर आपलं मिश्रण थोडं पातळ होणार आहे। ते मिश्रण आपल्याला मंद गॅसवरच आटवून घ्यायचं आहे आणि सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे। आता हे सर्व मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे। बघा हे मिश्रण किती छान दिसतंय आणि केशर घातल्यामुळे मिश्रणाला सोनेरी असा छान रंग आला आहे। यामुळे आपले मोदक अगदी राजेशाही, सुमधुर आणि सुगंधित होतात। वेलची आणि केशरामुळे मोदकांना खूप छान स्वाद येतो। आता आपण हे सतत ढवळत मिश्रणाचा गोळा होईपर्यंत हे शिजवून घेणार आहोत। तुम्हाला गणपती आणि गौरीच्या नैवेद्यासाठी अजून कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा। आणि तुम्हाला आवडतात का केशर मावा मोदक, हेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा। बघा आपलं मिश्रण कसं स्मूथ झालं आहे आणि हे मिश्रण एकजीव छान करून घेतलं की मोदकही खूप छान होतात। हे मोदक अगदी मुलायम होतात आणि विकत आपण जे केशर मावा मोदक आणतो त्यापेक्षा खायला खूप छान लागतात। हे मोदक अगदी 15-20 मिनिटात बनून तयार होतात। फक्त आपल्याला हे मिश्रण शिजेपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। चमच्याने आपल्याला ते एकत्र करत राहायचं आहे। साइडनी कडेनेही आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे, नाहीतर कडांना ते चिकटू शकतं। यामध्ये दूध, साखर आणि मिल्क पावडर असल्यामुळे मिश्रण ढवळत राहायचं, नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता आहे। असं साइडनीही काढून आपल्याला छान ते ढवळून घ्यायचं आहे। केशर आणि वेलची घातल्यामुळे मिश्रणाचा खूप छान सुगंध येत आहे। हे आता मिश्रण आपलं दाटसर व्हायला लागलं आहे। हे सतत चमच्याने ढवळून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रणाचा गोळा होत नाही आणि ते कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला किती सुंदर रंग आला आहे। आमच्याकडे हे केशर माव्याचे मोदक सर्वांना आवडतात। तुम्ही हे नक्की बनवून बघा। तुमच्याकडेही लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे मोदक सर्वांना आवडतील। आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे। 2-3 मिनिटं हे असं सतत ढवळून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघा किती छान दिसतोय तो मोदकाचं मिश्रण। आता आपलं मिश्रण तयार होत आलं आहे। जर मिश्रण तुमचं कढई सोडत नसेल तर तुम्ही या स्टेजला त्यामध्ये अजून 1 चमचाभर तूप ऍड करू शकता।
तूप घातल्याने मिश्रण छान एकजीव होईल आणि कढई सोडायला लागेल. आता माझं हे मिश्रण तयार झालंय. बघा कसं मिश्रणाचा गोळा तयार झालाय आणि मिश्रणाने कढई सोडली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. एकदा छान ढवळते. आपलं हे मिश्रण आता तयार आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण मी एका प्लेट मध्ये काढून घेतलं आहे. ते आपल्याला 5-10 मिनिटांसाठी गार करून घ्यायचं आहे. मग आपण ह्याचे मोदक करायला घेऊया. आमच्या व्हिडिओना लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता 5-10 मिनिटं झाले आहेत. हाताला सोसेल एवढं मिश्रण गार झालं की आपल्याला ह्याचे मोदक करायला घ्यायचे आहेत. मिश्रण एकदम थंडही होऊ द्यायचं नाही. एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर छान मळून घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण छान एकजीव होईल. असा मी मोदकाचा साचा घेतलाय. तुम्ही अशा प्रकारचा मोदकाचा साचा घेऊ शकता. तुम्हाला हव्या त्या आकारात छोट्या मोठ्या आकाराचे मोदक तुम्ही बनवू शकता. मोदकाच्या साच्यात छान दाबून मिश्रण आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. दाबून मिश्रण भरून घेतल्यामुळे मोदकाला छान आकार येतो. तुम्हाला हव्या त्या आकारात छोटे मोठे मोदक तुम्ही बनवू शकता. साच्यात भरून झाल्यावर हे मिश्रण असं हातावर ठेवून आपल्याला छान दाबून घ्यायचंय. त्यामुळे मोदकाला व्यवस्थित बेस तयार होईल आणि आपला मोदक नीट उभा राहील. बघा किती छान मोदक आपला बनून तयार आहे. किती मस्त दिसतोय. अगदी बाजारात मिळतो तसाच दिसतोय आणि मोदकाला छान शाईन आली आहे. आता अशा प्रकारे मी अजून एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते. आपल्याला मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर छान एकसारखा करून मोदकाच्या साच्यात तो भरून घ्यायचा आहे. साच्यामध्ये व्यवस्थित मिश्रण भरून घेतलं तर मोदक एकसारखा होईल. आणि मोदकाच्या साच्यात खालून दाब देऊन आणि कमी पडलं तर अजून मिश्रण घालून आपल्याला व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आहे. बघा आपला मोदक किती छान तयार झाला आहे. आता असेच हे मोदक मी करून घेते. आणि जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही ह्या मिश्रणाचे पेढेही बनवू शकता. मिश्रणाचा एवढा साधारण गोळा घ्यायचा. हातावर छान मळून घ्यायचा. म्हणजे आपलं एकसारखं मिश्रण तयार होईल. असं दाब देऊन हातावर मळून घ्यायचं आणि गोल गोल करून घ्यायचं. बघा असा मस्त पेढा बनला आहे. आता मी ह्या पेढ्याला थोडासा दाब देऊन घेणार आहे. म्हणजे त्याचा आकार छान होतो. बघा अगदी रेडीमेड पेढा मिळतो तसंच आपला पेढा बनून तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावर पिस्ता किंवा बदामाचे काप लावू शकता. बघा हे आपले केशर मावा मोदक बनून तयार आहेत. अगदी पटापट बनून हे तयार होतात. 4 पदार्थात हे मोदक बनतात. तुम्हीही या गणेशोत्सवात अशा प्रकारचे मोदक नक्की बनवून बघा. आणि जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही या मिश्रणातून अशा प्रकारचे पेढेही बनवू शकता. तेही खायला खूप छान लागतात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता तुम्हाला मी ह्यातला एक पेढा फोडून दाखवते. बघा किती छान दिसतोय आपला पेढा. असे हे पेढे मोदक अगदी मुलायम होतात. बघा किती छान टेक्स्चर आलंय आणि खायलाही खूप छान लागतात. तुम्हीही असे राजेशाही सुमधुर सुगंधित केशर मावा मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा. खाऊ घाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब करा.